नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण पंचकर्म केव्हा आणि कोणी करावी या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. तर कारण बरेचसे आमच्याकडे रुग्ण किंवा लोक येत असतात आणि ते म्हणतात की आम्हाला पंचकर्म करायचं आहे. तर आयुर्वेदामध्ये निरोगी लोकांसाठी पंचकर्माचा काळ एक वेगळा सांगितलेला आहे आणि ज्याला व्याधी किंवा आजार झालेले आहेत त्यांच्यासाठी पंचकर्माचा काळ हा वेगळा सांगितलेला आहे. तर जे निरोगी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण पंचकर्म केव्हा करू शकतो? तर पंचकर्मातली जी पहिली वमन नावाची जी प्रोसिजर आहे ती आयुर्वेदामध्ये वसंत ऋतूमध्ये सांगितलेली आहे. हा वसंत ऋतू कधी येतो? तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये हा वसंत ऋतू असतो. तर ह्याच ऋतूमध्ये वमन का सांगितलेलं आहे? कारण डिसेंबर जानेवारीमध्ये वातावरणामध्ये थंडी असते आणि आपण जे खात असतो त्यांनी थंडीमुळे शरीरातला जो कफ असतो तो बाहेर चांगल्या स्वरूपात येत नसतो. हळूहळू वातावरणातला गारवा कमी झाला आणि बाहेरची उष्णता वाढायला लागली तर शरीरात साठलेला कफ हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये नॅचरली बाहेर यायला लागलेला असतो. त्यामुळे ह्या ऋतूमध्ये वमन आपण जर केलं म्हणजे उलटीवाले जे औषधं असतात ते जर केलं तर शरीरातला साठलेला कफ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काढता येत असतो. ह्या ऋतूमध्ये वमन केल्यामुळं शरीराला त्रासही कमी होतो आणि दोषही खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर पडत असतात. त्यामुळे वमन हे वसंत ऋतूमध्ये सांगितलेलं आहे. दुसरं विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या दोन ज्या ट्रीटमेंट्स आहेत तर त्या शरद ऋतूमध्ये सांगितलेल्या आहे. शरद ऋतू म्हणजे कधी येतोय? तो सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा सुरुवातीचा काळ. ह्या काळामध्ये शरीरातली सुद्धा उष्णता वाढत असते आणि पाऊस संपल्यानंतर हळूहळू वातावरणातला सुद्धा सूर्याच्या किरणांचा तप्तता ही वाढत असते. वातावरणातली सुद्धा उष्णता वाढत असते. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये विरेचन जर केलं तर शरीरात पित्त दोष हा नॅचरली बाहेर यायला लागलेला असतो. त्यामुळे ह्या काळात विरेचन जर केलं तर शरीरात साठलेला पित्त दोषाच्या रिलेटेड ज्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काढता येत असतात आणि ह्या ऋतूमध्ये विरेचन सुद्धा चांगलं होतं, पेशंटला त्रास सुद्धा कमी होत असतो. आता बस्ती नावाची जी चिकित्सा आहे ती केव्हा करता येईल? बस्ती नावाची चिकित्सा ही आयुर्वेदामध्ये वर्षा ऋतूमध्ये सांगितलेली आहे. आता हा वर्षा ऋतू कुठला येतोय? वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. जून, जुलै आणि ऑगस्ट ह्या ऋतूमध्ये आपल्याला बस्ती करता येत असते. कारण पावसामुळं बाहेरच्या गारठ्यामुळे शरीरातला वात हा वाढत असतो आणि वाढलेला वात ह्या वर्षा ऋतूमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर काढता येत असतो. आता नस्य कधी करायचं? नस्याचे बरेचसे पथ्य पाणी आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यात मर्ष, प्रतिमर्ष अशा नाना शोधन नस्य, शमन नस्य असे नस्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे जर करायचं असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही हे करू शकता. आता हे निरोगी लोकांसाठी झालं. आता जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी पंचकर्म कधी करायचं? आता बऱ्याचशा लोकांना पाऊस सुरू झालेला आहे, त्यांना वारंवार सर्दी होत असते, शिंका येत असतात, कफ छातीमध्ये बाहेर येत असतो. तर ह्या लोकांनी पुढच्या एप्रिल मेपर्यंत किंवा मार्च एप्रिलपर्यंत वाट बघायची का? तर तसं अजिबात नाही. तुमच्या शरीरात ऑलरेडी दोष बाहेर आलेले असतात. ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी आपल्याला वमन करायला, आजारी लोकांना वमन करायला कालावधी हा बघितलाच जात नाही. तुमच्या शरीरानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार आपण वमन, विरेचन, बस्ती म्हणजे तुम्हाला कोणता जरी आजार झाला आणि त्याला काळ जो निरोगी लोकांसाठी जो काळ सांगितलेला आहे तो काळ अजिबात ध्यानात न घेता आपल्याला ते पंचकर्म करता येत असतं. विरेचन सुद्धा आपण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सुद्धा करू शकतो किंवा पावसाळ्यात सुद्धा करू शकतो किंवा वर्षा ऋतू म्हणजे जून, जुलैमध्ये सुद्धा करू शकतो. आता बस्तीला आजारी लोकांसाठी सुद्धा काही पथ्य नाही आहे. बऱ्याच लोकांना जानेवारी, डिसेंबरमधली जी थंडी असते त्याच्यामुळे सुद्धा वात वाढत असतो. त्यामुळे ही बस्ती ज्यावेळी वात वाढतो त्यावेळी आपल्याला करता येत असते. त्यामुळे ही पंचकर्म आपल्याला त्या वेळेत त्या अनुसरण, पेशंटच्या अनुसरण आपल्याला कधीही करता येत असतात त्यासाठी. परंतु पंचकर्म करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रकृती परीक्षणानुसार तो पंचकर्म करता येत असतात. पंचकर्म करण्यापूर्वी, करण्यानंतर सुद्धा खूप चांगली पथ्य आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. ती तुम्हाला पाळल्याशिवाय गत्यंतर नाही आहे किंवा पंचकर्माचा रिझल्ट तुम्हाला त्याच्याशिवाय दिसणार नाही.